सो गाईज आपण आता आलेलो आहे देहू मंदिराला आणि मंदिर खूप जवळ आहे. आता मी तुम्हाला जी दाखवली ती कमान आहे. ठीक आहे, तर कमानीपासून आपण एंट्री करतोय. हे देहू गाव मोठं आहे कारण मी इथं मुक्कामी आहे. थांबलो होतो रात्री. हळू जाऊन रिक्षा मोठी आणि आत्ताच बायकोने रिक्षाला धक्का दिला होता आणि आमचे भांडणं झाले असते रिक्षावाल्याचे माझे. तर गाईज एकंदरीत खूप असा मस्त प्रवास झालेला आहे आणि बाकी ट्रॅफिक आहे आणि उद्या एकादश असल्यामुळं आज लोकांचं जे खेळणे किंवा बाकीच्या गोष्टी या मांडामांडी चाललेल्या आहे. तर चला मंदिराचं म्हटलं दर्शन घ्यावा आणि हा इकडून शॉर्टकट आहे वाटतंय. मंदिर तर मला पुढं दिसतंय, माहीत नाही, मी पण पहिल्यांदाच आलो आहे. ह्या पुढं चाललेल्या आहे 2-3 जणी, यांच्या आपण पाठीमागं चाललो आहे, माहीत नाही तर कुठं चाललं. तर आज आहे 29 तारीख आणि 19 तारखेला आपण ठरल्याप्रमाणे आलेलो आहे तुकाराम महाराज यांच्या. पण नेलू इथं काय झालं होतं रे? इथं मंदिर इथं काय आहे? शेळ आहे का? हेच निलूला माहीत नव्हतं आतापर्यंत, जे की अंजुनी सांगितलंय. अशा गोष्टी होत राहतात. घर आहे. सो आता आपण चालत चालत आपल्याला ज्या गोष्टीची आतुरता होती आपण तिथं पोचलेलो आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज महाद्वारमधून एंट्री होईल आपली. देन आपण आतमध्ये पाहू एकंदरीत कसं आहे मंदिर काय. आणि आज पाहता खूप गर्दी आहे. ठीक आहे, तर इथं वेगवेगळ्या गोष्टी घेण्याजोग्या आहे आणि ज्या पद्धतीने भक्त आज येतात आज रविवार असल्यामुळे काय झालं की ऑलरेडी खूप गर्दी आहे. त्यामुळे लोकांची खूप सारी येवक जावं करतं. आपलं इथं सोडा मला वाटते पण हाय आता बघू चपलाचं काय नियोजन आहे. निलू चपला सोडल्या असतं इकडं. चप्पल स्टँडचे चार्जेस आहे का? आपल्या मनाने आहे जरा. आता इथं काही चार्जेस नाही पण आपल्याला वाटलं पैसे द्यायचे ते 2 रुपये 10 रुपये 15 रुपये तर आपण देऊ शकतो. तसे मस्त आहे पद्धत. आणि हा माझा भाचा पण हा काय बोलत नाही, माझ्याकडे येत पण नाही आणि भाव पण देत नाही. आणि मग जर पोर झाली तर तुला द्यायची कशी? म्या अजिबात नाही, ते शक्यच नाही. एकंदरीत बस तो आता मी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी चुकला बायको म्हणल्याप्रमाणे. व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. जोपर्यंत असा मॅसेज दिसत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ काढायचा कंटिन्यू ठेवू नये. दर्शनासाठी जाणारी रांग आणि रांग जर पाहिली तर बराच नाही काय ते 1 तास घेऊ शकते. पुढचा प्लॅन आमचा सगळा प्लॅन चेंज होतो वाटते. बाहेरून दर्शन घ्यायचं काय प्लॅन आहे? गाईस तर खूप गर्दी इथं, त्याच्यामुळं आपल्याला दर्शन घेता येत नाही. सगळे भाविक भक्त निवांत बसले, दर्शन घेऊन बसले असतात मे बी. आणि हे मंदिर आहे. ठीक आहे, तर आपण बाहेरून दर्शन घेऊन गाथा मंदिरला जाणार आहे, जिथं तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा नदीमध्ये सोडल्या होत्या त्या ठिकाणी. आता मे बी हे भाविक दर्शन घेऊन बसले असतील इथं निवांत. मंदिरा बांधकाम आणि हे मस्त आहे. हीच ती इंद्रायणी ही नदी. हां, ही इंद्रायणीच्या काठेवर आहे. इंद्रायणीच आहे ही ना? ही इंद्रायणी नदी आहे. पुढं गाथा मंदिर आहे जिथं गाथा सोडल्या होत्या. सारखा ना पुढं सोडलेलं आपण जाणार आहे मंदिरामध्ये. तसं भव्य असं दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये मापून घ्या. ओके, सो ठीक आहे.
चलो तर अंजू तुला काय वाटलं एकंदरीत तू सांग बरं तुझे विचार. इकडे मंदिर तुला कसं वाटलं एकंदरीत? एकदम प्रसन्न वाटलं. हां मन शांत झालं. मन शांत झालं. ओके उद्याच्या कामाचा जो उद्याचा ताणतणाव आहे त्याच्यात थोडाफार बदल तुला जाणवतो का इथं आल्यानंतर? नक्कीच. हा शॉर्टकट आहे का? मग इथं लवकर दर्शन होईल ना आपल्याला. बाहेरून येते काय? बाहेर पडले तू मोडी लिपी काय नाही. हा मस्त आहे. चला जी गाथा बुडवली होती किंवा गाथा अभंग जो तुकाराम महाराजांनी लिहिला तो आता आपण पाहिला. आणि खूप सारे भाविक दर्शन घेण्यासाठी आलेले आहे. त्याचबरोबर मी माझ्या बायकोला पण आणलं. बायकोचं म्हणणं काय तर काय म्हणणं आहे? तू कसं वाटलं एकंदरीत सांग बरं 2 शब्द. आणि लोकांना काय सांगते देवधर्म? म्हणण्याप्रमाणे हेच आहे की जसं टाईम भेटेल कामातून तसं लोकांनी इथं येणं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण याच्यातून एक परंपरा जपली जाते. एक आपण म्हणतो एक विचारांचं ऐक्य जपलं जातं. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात. नक्की या. आणि मंदिरचं स्ट्रक्चर पाहिलं तर पूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे. ठीक आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे भाविकांची. मस्त. आम्ही शिळा मंदिर आहे त्याचंच आतमध्ये जाऊन दर्शन केलं. तिकडं मेन मंदिरात नाही गेलो कारण लय गर्दी लाईन लागलेली. गाईस तुम्हाला एक इम्पॉर्टंट माहिती मला द्यायची याच्यामध्ये जे की पहिल्यापासूनच आहे पण तरी पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. ज्यावेळेस बीज असते म्हणजे तुकाराम महाराजांची बीजाच्या टायमाला पालखी निघते त्यावेळेस ते कशावर चालतं तर ते समोर झेंडा लावलेलं जे झाड आहे ते हलतं बीजाच्या टायमाला. म्हणजे कोणते झाडांचे पानं अजिबात हलत नाही. आता हलतात नॉर्मली कारण वारं आहे सध्या. पण ज्यावेळेस बीज असते त्यावेळेस तेवढं एकटंच झाड हलतं. आणि ज्यावेळेस ते झाड हलते त्यावेळेस पालखी निघते. हे आम्हाला गाडी न्यायला आलेली आजींची. ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे मी पुढं बसत असतो. आज पण पुढंच बसणार आहे. आणि बाकीचे सगळे मेंबर पाठीमाग आहे. चलो गाईज बटन दाबायचं असते तर अंजू मॅडम गाड्या घ्यायच्यात आपल्याला. असे नाही घ्यायचे ऑटो घ्यायचे का आपल्याला? तर आता बघू आता पुढचा प्रवास कसा आहे काय. ठीक आहे. तर सकाळपासून ब्लॉग बनवतोय मला कंटाळा आला. चलो गाईज बाय बाय. तर गाईज आता तू गाडीतून उतरलोय आपण. मागाशी तुकाराम महाराजांच्या मंदिरात तिथं दर्शन घेतलं आणि आता आपण आलोय गाथा मंदिर. आता गाथा मंदिर काय आहे तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळत. ओके. त्याआधी आपण चप्पल आणि त्या सर्व साईडला काढून ठेवू. ओके. तर आता इथं काय आपल्याला ते स्टँड नाही चप्पल स्टँड त्याच्यामुळं आपले मागातले शूज आहे एका साईडला ठेवण्यात येतील. ओके. नको. आणि सॉक्स पण काढून ठेवतो. नको ते पूर्ण प्रवास करायचा म्हणलं ते खराब होते. ओके. सो गाईज आपण आता एंट्री करणार आहे एकंदरीत. हां चपला साईडला काढा. तर असं भव्य असं मंदिर आहे गाथा मंदिर जे की आम्ही असं नाही देवाच ठिकाणी आलो आहे. तर एंट्री पॉईंट आणि मंदिराचा पॉईंट सुंदर असं दृश्य म्हणू शकतो आपण. आणि जे बाकी जे इन्व्हायरमेंट आहे साईडचं ते त्यांनी मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला आहे पण इतकं पण मेंटेन नाही राहिलं ॲज पर पाणी किंवा ह्या गोष्टी. पण असं मस्त मंदिरचा व्ह्यू दिसतो याच्यामध्ये आलं. छान वाटतं. पलीकडून इंद्रायणी नदी आहे. ठीक आहे. हा
पाठीमागच्या बाजूला. तर दोन्ही साईडला असे मोठाले हत्ती आपल्याला दिसतात आहे. त्यानंतर जे ऊन पडतंय आणि जो उन्हाचं जे रिॲक्शन तुम्हाला जाणवतं आहे व्हिडिओमध्ये तर दिसतंय की किती चकाकी आहे मंदिराला. ठीक आहे. तर आता आपण साईडला ठेवतो तो कोपऱ्यात. हा आतमध्ये व्हिडिओ काढायला मनाई आहे आपल्याला. आपण लांबूनच व्हिडिओ घेऊ शकतो. ठीक आहे. तर काय आपल्याला सगळ्याचा नाही काढू शकत. तर आपला व्हिडिओचा हा एंड पॉईंट असेल. बाकी बऱ्यापैकी कवर करू शकतो. ठीक आहे. अजून पण वरती एक आपल्याला ऑप्शन आहे जायला. जे तुकाराम महाराजांनी जे गाथा मंदिर आपण पाहायला आलेलो आहे त्यांनी काय केलं आहे असं एक ब्लॉक तयार केलं आणि त्याच्यामध्ये आपण जे गाथाची जी माहिती आहे ती माहिती इथं कवरअप केली सगळ्या भिंतींवरती. आणि असे चौकोन बनवलेले आहे. आणि असे दोन मजले आहे तिघे, वरचा आणि हा खालचा. मंदिराचा मोटो काय आहे की जे गाथा लिहिलेल्या आहेत त्या त्यांनी काय केलं एका भिंतीवरती त्यांनी म्हणजे आपण जे म्हणतो ना दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही जर बारीक विचार केला तर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने द्यावं हे त्यांनी एक चांगल्या पद्धतीने प्रस्तुत केलं. ठीक आहे. ज्याला आवड आहे तो नक्की याच्यातले महत्त्वाचे पॉईंट वाचायचा प्रयत्न करतो. किंवा तुम्ही आता पाहू शकता विथ इमेज दिलेले आहे. तर असं मस्त आहे. आता व्हिडिओ काढायला मनाई आहे पण आपण वरती पाहू शकता अशा पद्धतीने सगळं. आणि असे ब्लॉग बनवल्यात म्हणजे जे आपण तो गाथाचं जे पूर्ण प्रेझेंटेशन आहे ते असं प्रॉपर पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे. नक्की तुम्ही पुण्यात असाल आणि सुट्टी असेल तर नक्की व्हिजिट द्यायचा प्रयत्न करा. मस्त असं मंदिर आहे. खूप छान वाटतं इथं. दुपारच्या 12:30 झाल्यात आणि 12:30 वाजल्यात तरी पण इथं आतमध्ये वातावरण खूप फ्रेश आणि आनंददायी दिसतंय. खूप लोक येतात ते पाहतात ते.